MC न्यूजच्या या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभेच्या निवडणुका रणधुमाळी आणि त्यानंतर जो सुरू असलेला आपण सगळीकडे बघतोय. काल मराठवाड्यातील दोन मुख्य लढतींवरती आपण प्रकाश टाकला होता, जी संभाजीनगरची लढत आणि बीडची लढत. का बीडमधलं वातावरण कसं असेल. आज मात्र पूर्ण मराठवाड्यामध्ये एकूण लोकसभेची निवडणूक आणि मराठवाड्यात जी राजकीय सद्यस्थिती काय आहे आणि काय काय होऊ शकतं याच्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत दोन महत्त्वाचे मान्यवर आहेत. एक संजय वरकड सर, के जे आपले सल्लागार संपादक आहे, ज्येष्ठ पत्रकार आहे. दुसरे लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख सर. सर दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. सर, मी चर्चा सुरू करण्याआधी जसं काल बीडातनं सुरू केली होती, आज सुरू करताना संभाजीनगरमधनं सुरू करेल सुहास सरांकडनं, की सगळ्या राज्यात जसा पेज आहे, जागा वाटपाचा आघाडी असेल किंवा युती असेल, दोघांमधनंही चाललंय. इथलंही महाविकास आघाडीचं जरी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली, पण तरी युतीकडनं अजूनही उमेदवाराच्या संदीपान भुमरेच्या नावाची फक्त चर्चा आहे, पुढं काही नाही. कसं बघता? नाही, आता खूपच वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावाच्या चर्चा आपल्याकडं होत गेला. त्याच्या मागचं मुख्य कारण हे एकूण प्रचाराची जी दिशा असेल ती अशी असेल की राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांच्या ऐवजी लोकल स्वरूपाचे प्रश्न विरोधकांना जास्त भावतील आणि नंतरच्या पुढच्या सगळ्या फेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरचा प्रचार न करता लोकलच्या मुद्द्यांवर, उमेदवारांच्या प्रतिमांवर ही निवडणूक जावी असा विरोधकांचा प्रयत्न असेल. आणि भाजप आणि महायुतीतल्या सगळ्या नेत्यांचा प्रयत्न असा असेल की ह्या सगळ्या निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा हा राष्ट्रीय राहावा. आणि ह्या दोन याच्यामध्ये कोण माणूस नक्की एक्झॅक्टली समोर आणायचा आहे याच्यावरून पण प्रश्न आहेत. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटते की शिवसेनेतल्या म्हणजे शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांना सर्वेक्षणाच्या आधारे चेपता येऊ शकतं. म्हणजे उदाहरण मराठीतला दुसरा शब्द काहीच नाही, त्यांना चेपता येऊ शकतं सर्वेक्षणाच्या आधारे. म्हणजे सर्वेक्षण केले तर कुठल्या आधारे केले होते, काय क्वांटम होता, किती त्याची व्याप्ती होती, किती लोकांपर्यंत पोहोचलं, असं काहीच माहीत नाही. पण येणाऱ्या सगळ्या माणसांचं असं सांगितलं की नाही तुमचा सर्वे चुकीचा आहे, तुमचा सर्वे तुम्हाला फॉर नाही आहे, क्विक सर्वे अशा लेवलला येऊन गेले. आणि जर एकूण सर्वेक्षणाची जी शास्त्रीय पद्धत आहे तर साधारणतः 390 साडेतीनशे 400 लोकांपर्यंत सुद्धा हा सर्वे म्हणजे तो स्टँडर्ड मानला जातो. पण जर मोठ्या प्रमाणात केलेला असेल म्हणजे 20 लाख लोकसंख्येला किंवा 30 लाख लोकसंख्येचा सर्वे, ह्याचा क्वांटम काय होता हे कुणीच सांगत नाही. त्याच्यामुळे एका सर्वेच्या आधारे माणसांना बाजूला करण्यासाठी म्हणून सर्वे वापरले गेले का, असा तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आपलाच मुद्दा आहे, फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. कारण एकनाथ शिंदे गटांना ह्या सगळ्या सर्वेचा त्रास होतोय असं जास्त चित्र दिसते की शिंदे गटाचेच उमेदवार जे आहेत की ते सर्वेमध्ये मागे पडतात असं सांगितलं होते. त्यामुळं त्यांचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मागच्या वेळी तर माझ्या विरुद्ध सर्वे गेला होता, त्यामुळं सर्वेवर मी काही फार असा विश्वास ठेवत नाही. मग मागच्या वेळेस सर्वेचा जर आधार घेतला असं तुम्ही पडायला पाहिजे होता असं त्यांनी ठामपणे भूमिका घेतली. तरीसुद्धा सुहास सरदेशमुख यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की सर्वेचा विषय महाराष्ट्रभर अत्यंत भारतीय जनता पक्षातर्फे चर्चेला आणण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी बदल होत आहेत उमेदवारीमध्ये. सर्वे वेपन आणलंय का? सर्वे वेपन एक प्रकारचे सर्वे हा भाजपचं एक शस्त्र झालेलं. म्हणून मग कोणी हा माणूस नको, मग तो माणूस, मग तो माणूस नको, तो माणूस, असे 12 15 माणसांची नावं आपण चर्चेत आणली गेली. त्यांनी परत त्या नावांना विरोध केला. मधली माणसं म्हणजे इंटरनल विरोध हा तिथल्या लेवलला जो काही घडला असेल तो घडला असेल. पण सर्वेचं कारण हे मेजर लेवलला पुढे गेलं आणि सर्वे हे कुठल्या पद्धतीनं केलेत, कोण केले आहेत त्याची म्हणजे हे शिंदे गटाने त्यांना विचारलं का नाही आपल्याला माहित नाही. आणि या लेवलला असं वाटतं की सर्वेक्षणामधून चेपायचं समोरच्या माणसाला आणि मग ते आपला उमेदवार तिथं किंवा फेवरेबल उमेदवार कोण असेल असं ते परत इकडचा उमेदवार जाहीर व्हायला किती दिवस लागेल अजून अंदाज नाही. आता म्हणत तर होते की नाही आज उद्या होईल असं 8 दिवस असा 5वा-6वा दिवस आहे. त्याच्यामुळं 2 दिवस म्हणजे नेमके किती, थोड्याच वेळात येणार आहे असं म्हणतात. त्याच्या मागची भूमिका स्पष्ट केली की त्या एका राष्ट्रीय राजकारणावरती धरून ठेवण्यासाठी हा विषय जरा ताणवला जातो. आणि दुसरा एक भाग आहे की समोरच्या ज्या उमेदवारांच्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा घडायला हवी आहे. असा पण कदाचित त्याचा एक खोरा असू शकतो की नाही ह्यांचे प्लस पॉईंट काय, ह्यांचे मायनस पॉईंट काय. मग लोक लगेच एकमेकांच्या विरोधात बोलायला लागतात, एक माध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या पेरायला लागतात, त्याचे पुरावे त्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग समोरचा माणूस आला एका माणसाचं प्रतिमा हनन झालं
की मग नवीन माणूस शोधायचा. अशी साधारणतः प्रोसेस ह्या सगळ्या मागच्या महिनाभरामध्ये आपल्याला दिसते. आणि त्या मोडसला मग जातीचे आधार दिले गेले. म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा ध्रुवीकरण होतं का, मग ते झालं तर किती होईल, म्हणजे गेल्या 1900 निवडणुकांमध्ये काय झालेलं होतं. खरं तर भारतीय जनता पक्षाने प्रचाराला सुरुवात करण्याची जी प्रोसेस होती ती 16 महिने आधीची आहे. म्हणजे आपल्याकडे भूपेंद्र यादवांना त्याच्यासाठी नेमलं गेलं. आणि जे 16 जवळपास तेवढ्याच मतदारसंघांमध्ये, महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांमध्ये जिथं बीजेपीनं कधीच एंट्री केलेली नाही किंवा जिथं त्यांचा कधी उमेदवारच नव्हता, अशा ठिकाणी माणसांना कामाला लावलं. मग 16 महिन्यामध्ये उमेदवार ठरवता येऊ शकत नाही असं कसं घडेल? म्हणजे सगळा होमवर्क जर झालेला असेल म्हणजे कोणाचं डिक्लेअर करायचं नाही. म्हणजे जातीचं याच्यात थोडंसं मध्ये मला विचारायचं आपल्याला की आपण हा मुद्दा आणखी क्लिअर करा की उमेदवार ठरत नाही असं जे चित्र आहे ते साधारणतः मित्र पक्षांच्या बाबतीमध्ये होतंय. जागा सोडणं, भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत तिथं फार कमी ठिकाणी असं दिसलंय की त्यांना उमेदवार ठरवण्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत. आणि जिथं जिथं शिवसेने शिंदे गटाचे स्ट्रॉंग उमेदवार होते किंवा प्रतिष्ठेचे उमेदवार होते, विशेषतः श्रीकांत शिंदे ठाण्यामधला उमेदवार, कल्याणमधले उमेदवार, तर तिथं मात्र वेगवेगळ्या पद्धतीने अडथळे आणण्यात आलेले आहेत. असं अनेक ठिकाणी झाले. संभाजीनगरच्या जागेमध्ये तीच गोष्ट आहे की संभाजीनगरची जागा वर्षानुवर्षे आता धनुष्यबाण त्यांच्याकडे असल्यामुळं तशा अर्थाने ती शिंदे गटाची जागा आहे. तर याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? नाही, मी जे म्हणत होतो ते 16 जागांवर तर कधीच कमळ लढलेलं नाही. म्हणजे तिथं कोणीतरी धनुष्यबाण असेल किंवा अन्य कोणी असेल, त्याच्यात महायुतीतलं कोणीतरी होतं, पण मॅक्स लेवलला धनुष्यबाणच मित्र पक्षातला. आणि मग त्या सगळ्या जागांना वगळून बाकीच्या जागा तर डिक्लेअर केल्या. आणि मग सगळा खेळ हा 15-16 जागांच्या भोवती सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी चेपायची आणि आपला माणूस किंवा आपलं चिन्ह असं घुसवता येतंय का, अशा पद्धतीची ती रणनीती असावी. आणि आपला नेमकं संभाजीनगर हे त्या सगळ्या प्रश्नामध्ये अडकलं. म्हणजे ते कल्याणमुळे असेल, मग त्या रत्नागिरी सिंधुदुर्गमुळे असेल, उस्मानाबादमुळे असेल. संभाजीनगर बद्दल दोघांना इथं ज्यावेळेस अमित शहानी एवढी मोठी सभा घेतली आणि अमित शहानी सांगितलं की इथून एक कमळ पाठवायचं आहे, आणि त्या दिवशी असं वाटलं की भाजप स्टंप सोडून खेळतंय, फ्रंट लावून खेळतंय आणि लगेच कराडांची उमेदवारी जाहीर होईल असा एक चर्चा होती. पण त्यानंतर शिंदेंनी ती जागा प्रतिष्ठेची केली असं वाटतं. आणि आज तरी असं आहे की ती जागा शिंदेंना मिळेल असं चर्चा आहे. कसं बघता दोघंही? आत्ता तरी तसंच दिसतंय. म्हणजे ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे आणि त्यांचाच उमेदवार इथून उभं राहील इथपर्यंतची माहिती आता मुंबईतून सगळ्या राज्यभर जी यायला लागलेली आहे. आणि त्यांच्या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर सुद्धा असंच कळतंय की ही जागा शिंदे सेनेला सुटली आहे आणि ते म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटलेली आहे आणि त्यांचाच उमेदवार ह्या भागामधून येईल. आणि माझंच मत म्हणजे दोघांना तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी अगदी सुरुवातीपासून प्राथमिक अवस्थेमध्ये जेव्हा संभाजीनगरची चर्चा सुरू झाली त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सरळ चंद्रकांत खैरेंच्या बाजूने जवळपास 75 ते 80% कौल दिला होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जरी सांगितलं की मी 2014 पासून इच्छुक होतो, पण शिंदे गटाचा उमेदवार जो आहे पहिल्यापासून अगदी शिंदे गटाचा उमेदवार मी अत्यंत जबाबदारीने आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की जो आग्र्याला शिवजयंतीचा कार्यक्रम झाला होता आणि ते आयोजक जे होते विनोद पाटील, तर त्यांचं नाव सगळ्यात आधी शिंदे गटाकडनं इथं फ्रंटवर आलं होतं. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा याला अनुकूल आहेत. त्यामुळं जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये विनोद पाटीलच उमेदवार असतील आणि शिंदे गटालाच जागा मिळेल अशीच चर्चा सुरू होती. त्यामुळं आजच्या घडीला भाजपला ही जागा सोडून घ्यायची आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. शिंदे गटाकडे जरी जागा असली तरी एक उमेदवार ते बाद करत चालले. आता संदीपान भुमरेचं नाव चर्चा झाले, पण आता परत अशी चर्चा सुरू केली की पैठण हा मतदारसंघ या लोकसभेत येतच नाही, मग परत दुसरा उमेदवार आणायचा. आणि विनोद पाटलांच्या बाबतीमध्ये जर निकष लावायचा असेल की त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे की नाही, तर मग त्यांना ग्रीन सिग्नल कशामुळे दिला होता? दोन्ही मोठ्या नेत्यांनी. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा आणखीन कोणी मोठा नेता आहे का असं खरं म्हणजे प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. की त्यांनी दोघांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच त्यांनी एक अनाऊन्समेंट केली होती विनोद पाटलांनी. पण अशा सगळ्या याच्यामध्ये अजून पण एक फार मोठं गौड बंगाल आहे. ही जागा अनपेक्षितपणे मला असं वाटतं पत्रकार म्हणून की काहीतरी वेगळाच तिसराच उमेदवार येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आता हे सगळे नाव आपण कायम सांगितलंय की आमचा उमेदवार अचानक कळेल तुम्हाला, ते कदाचित एखादा नवीन उमेदवार आणू शकतील असं अजूनच नाही वाटतं. असं आणि आताचं गणित जर बघितलं ना तर एकूण आपल्या मतदारसंघामध्ये पूर्वी मतांची बेरीज व्हायची, आता मतांची वजाबाकी करतात. आणि ह्या मतांच्या वजाबाकीचा खेळ आहे आणि वजाबाकीत कोण कुठे कुठे जाईल किती मतं कमी कशी. आता बघा इम्तियाज जलील आणि वंचित यांची होती तर म्हणजे MIM आणि वंचितची युती होती आणि इम्तियाज जलील निवडून आलेले होते. आता वंचित त्यांच्या बरोबर नाही तर वंचित हे वजा झालेलं मतदान आहे. तसं
चंद्रकांत खैरे आणि म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र. असे तर एकत्र होते, तर भाजप वजा झालेलं मतदान आहे खैरेंच्या मूळ त्यांच्या ह्याच्यामधून. असं प्रत्येक माणसांचं वजा झालेलं मतदान जास्त आहे, जे अधिक होण्याच्या ऐवजी. म्हणजे वजाचं सगळं गणित बेरजेच्या राजकारणामध्ये वजाबाकीचं मतदान काउंटिंग. हा, आणि आता खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय सुहास यांनी, कारण हे खरंच फार महत्वाचं आहे. कारण काही बंडखोर सुद्धा काही वेगवेगळ्या पद्धतीने उभं राहत आहेत, काही जणांना उभं केलं जातंय वेगवेगळ्या पद्धतीने. कोण कोणाचं मतदान मार्जिन वोटिंग ज्याला म्हणतो आपण, निकालावर जे थेट परिणाम करतो आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. जेव्हा निकाल लागतो आणि निकालाचं जेव्हा हे होतं आपण वाचन करतो त्यावेळेस लक्षात येतं की कुठल्या बूथवर किती लोकांनी कशा पद्धतीने मतदान केलं. आणि निर्णायक आघाडी आपणही आत्ता चर्चा कालही आम्ही तीच चर्चा करत होतो की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये मार्जिन वोट हे फार कमी असणार आहे. त्यामुळे मार्जिन वोटची लढाई आहे आणि वजाबाकीचा मुद्दा तर फारच महत्त्वाचा राहणार आहे. कारण कोणाचं मतदान किती खाली येतं आणि ते खाली येण्यासाठी कोणता उमेदवार जास्त प्रबळ ठरतो हे फार महत्त्वाचं होणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाबद्दलचं हे खूप महत्त्वाचं आणि एक चांगलं प्रिडिक्शन आहे की इथून पुढे निवडणुकांकडे असं बघितलं जाईल आता पुढच्या लढतीकडे. हा, म्हणजे हे उणे करणारं मतदान आहे. बाकीच्या ठिकाणी म्हणजे 50,000-50,000 हजाराच्या फरकाने उमेदवार निवडून येतील. आपल्याकडे पुन्हा तेच गणित येईल की 5,000, 10,000, फार तर फार याच फरकाने जे कोणी निवडून येतील. लोकसभेमध्ये 20,000ची लीड ही सुद्धा फार मोठी लीड मानली जात नाही, फार फार कमी मतांनी निवडून 5-10 हजाराच्याच हिशेबात येऊन थांबतं की काय. कारण त्याचं मुख्य कारण वजाबाकी आहे. बरोबर. आणि वजाबाकीच्या हिशेबात जर केलं तर ते 5-10 हजाराच्या फरकाने जो कोणी निवडून येतील त्या लेवलला जाईल असं माझं. आपल्या शेजारी जालन्यामध्ये काल सरांनी होमवर्कर सरांचं एक वाक्य चांगलं होतं की त्या टीमला बाय मिळतो की काय बीजेपीचे अजून इकडनं उमेदवार नाही. जसं इकडचं आहे की शिंदे सेनेचा उमेदवार ठरत नाही, तिकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही. अनेक नावांची चर्चा तिथंही झालं, पण शेवटी कल्याण काळेंच्या नावापाशी येऊन थांबलंय असं म्हणताय. जसं वंचितनं बकलेंना उमेदवारी जाहीर केली, भाजपची उमेदवारी जाहीर आहे आणि ती तिथं जाऊन शेवटी यांच्यावरती येऊन थांबतंय. कसं थोडक्यात काय सांगाल वरकर? नाही, नक्कीच. आता काही जागांवरती खूप मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहेत. म्हणजे आपण फक्त भारतीय जनता पक्षामध्येच सगळा ज्यांनी जसं शब्द वापरला चेपायचा कार्यक्रम चालू आहे, तसा त्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चेपाचेपी सुरूच आहे. संजय राऊत आणि त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रोज वाद होते. सांगलीची जागा असेल किंवा, पण जालन्याची एकमेव जागा अशी आहे की जिच्या बाबतीमध्ये काहीच चर्चा होत नाही. मी काल जसं म्हटलं किंवा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार तयार आहे. माझ्यासमोर आता कोणता प्लेअर येणार आहे खेळायला. आणि मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये असे झाले, मोदीच्या लाटेतही असं झालं. खरं म्हणजे त्यापूर्वी जी निवडणूक झाली होती, कल्याण काळेंनी अत्यंत त्या फाईट करून तिथं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत कमी मतानं त्या काळामध्ये कल्याण काळे पराभूत झाले होते. पण कल्याण काळेंनाच उमेदवारी द्यायची असेल तर सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडतो की मग इतकं दिरंगाई का होते आहे. आणि तिथं मग जालन्यासारखं एक महत्त्वाचं, जिथं रावसाहेब दानवे एक स्ट्रॉंग भाजपचा नेता मानला जातो, त्यांच्या विरुद्ध उमेदवार द्यायचा. तर मग अशा पद्धतीनं कसं काय तुम्ही सगळ्या जागांवर मायक्रो लेवलवर चर्चा होती. जालन्याची अख्ख्या महाराष्ट्रात काय मराठवाड्यात नाही, इथंच चर्चा होत नाही. म्हणजे जालना मतदारसंघामध्ये सुद्धा किती चर्चा चालू आहे याचा विचार करण्याची नक्कीच वेळ आलेली आहे. सरकारचं 99 पासून आहेत बघा रावसाहेब दानवे सगळ्या लेवलला आणि सतत जिंकत येतात. म्हणजे कोणीच कधीच पराभूत झालेले नाहीत. म्हणजे त्यांनी 2 वेळा कल्याण काळेंबरोबरची लढत आहे, 2 वेळेस विलास अवताडेंच्या बरोबर ते दोन्ही वेळेस पराभूत झालेले होते. त्याच्या आधी उत्तमसिंग पवार निवडून आलेले होते बीजेपीत कडूनच. म्हणजे सलग 8 वेळा बीजेपीचा मतदारसंघ आहे जालना. आणि एकदा मला वाटतं फक्त हे झालेला होता. पण सलग जर बघितलं तर सलग म्हणजे कमळाबरोबर राहणारा जिल्हा अशा लेवलला आहे. आणि अशा ठिकाणी काँग्रेसने आधीपासून तयारी करायला वेळ द्यायला पाहिजे होतं त्यांच्या उमेदवाराला. उलट त्यांनी इतका उशीर करून ठेवलेला आहे की त्यांना आता सगळ्या गावामध्ये पोहोचणं सुद्धा शक्य नाही. काँग्रेसच्या जो कोणी उमेदवार आहे त्या सगळ्या मतदारसंघामध्ये समजा 2-1 हजाराच्या आसपास बूथ असतील तर तिथपर्यंत त्यांची यंत्रणा लावण्या इतपतचा सुद्धा वेळ मिळेल की नाही तिथपर्यंत खूप घाईचं ठरलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता कल्याण काळेंची नेमकी भूमिका काय हेच कोणाला माहित नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेकडनं काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. मला असं जे आपण अपडेट घेतोय की संजय लाखे पाटील आणि बाकी आणखीन काही जण इच्छुक आहेत त्या मतदारसंघामध्ये, पण त्यांची काही चर्चा घडून येते किंवा त्यांचे काही प्रयत्न होत आहेत किंवा त्यांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर काही लोक गांभीर्याने घेतात जालना मतदारसंघ असंही दिसत नाही.
हे बघा ना, त्याच्या आधी म्हणजे ही अशी चर्चा नसताना वंचितनी मात्र त्यांचा उमेदवार देऊन ठेवला. म्हणजे हे पण लक्षात घेण्यासारखं, जिथं जिथं महायुतीचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स आहेत तिथं त्यांनी आणखी एक देऊन ठेवलेला आहे. याचा अर्थ पुन्हा मग अशी जे म्हणत होतं की वजाबाकीचं गणित हे ह्या सगळ्या निवडणुकांमधला एक कॉमन थ्रेड दिसतोय सगळीकडचा, की तिथं बेरीज करायची नाही, वजाबाकी करायची. परभणीतलं पण बघा, परभणीत लगेच पंजाबराव डक दिले गेले, तिथं मराठा ध्रुवीकरणाचा भाग होता आणि तिथं परत मराठा उमेदवार आवर्जून दिला गेलेला दिसतोय. म्हणजे मताचं विभाजन, वजाबाकी हे ह्या निवडणुकीचा कॉमन धाक आहे. त्यालाच कंटिन्यू करूयात. परभणीमध्ये विटेकरांना राष्ट्रवादीकडे तिकीट मिळालं असं होतं आणि ऐनवेळी ती जागा तिथं सुटल्या गेली परभणीमध्ये आणि जानकरांना उमेदवारी दिल्या गेली त्यांना एक सोडून. तर जे राष्ट्रवादीचं जे खालचं मतदार केडर आहे तर ते जानकरांना ऍक्सेप्ट करेल का आणि जानकरांसाठी कशी लढाई बघतो? नाही, आता नाही, बेसिकली ते तो मतदारसंघ बघा, परभणीत अनेक वर्षापासून जरी बघितलं तर बंडू जाधवांचा म्हणजे गेल्याही वेळेस होते त्याच्या, आणि तिथून जर शिवसेनेमधून जर गद्दारी झाली तर तो माणूस निवडून येत नाही, असा पण त्या मतदारसंघाचा इतिहास आहे. आता पहिल्यांदा 35 वर्षानंतर त्या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण नाही आहे. पहिल्यांदा असं घडतंय की तिथं धनुष्यबाण नसतानाची ही निवडणूक असेल, मशालावरची असेल, पण एकूणच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मानणारा निष्ठावंत माणूस अशा अर्थाने त्यांची प्रतिमा आहे बंडू जाधव यांची. आणि त्याच्या विरोधात जी उभारलेली सगळी मंडळी आहेत असं जर बघितलं तर तिथे मराठा मतांचं ध्रुवीकरण होऊ नये असे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत का अशी शंका येते. कारण परत नवीन नवीन माणूस बदलणे, एक नवीनच माणूस परत इंट्रोड्यूस करणे, पुन्हा पुन्हा मताची वजाबाकी. कारण आधी एक बाबासाहेब उगले त्यांनी दिलेला होता वंचितने, आता पंजाबराव डक दिले. पंजाबराव डक आता हवामानाचा अभ्यास आणि हवामानाचे शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्यामध्ये माहिती देणारा माणूस आहे, पण त्यांना आवर्जून उमेदवारी दिली. एक काही हजार लोकांपर्यंत एकदाच मेसेज टाकणारा माणूस अशा अर्थाने बघायला हवं त्याच्याकडे. आणि त्यांचा नंबर लोकांनी मिळवून घेतला, म्हणजे लोकांनी पंजाबराव डकांचा नंबर मिळवून घेतला. वेगवेगळ्या असा व्हॉट्सअप ग्रुप नाही की विशेषतः ग्रामीण भागामध्ये की त्यांच्याकडे त्यांचा नंबर नाहीये आणि ते काय सांगतायत पीक पाण्याच्या बाबतीमध्ये, पावसाच्या अंदाजाच्या बाबतीमध्ये इतकं त्यांची लोकप्रियता त्या क्षेत्रामध्ये वाढलेली होती, हे नक्कीच आहे. काल आपण सर बोलतात काय बोला. नाही, काल सर बीडाच्या बद्दलही तसंच बोलत होते. काल बीडवरती चर्चा केली होती. आज बीडच्या स्थानिक रिपोर्टरशी आपण चर्चा केली. त्याचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या याच्यामध्ये ज्योती मेटे एक मोठा फॅक्टर बीडच्या राजकारणामध्ये असणार आहे. त्यांना जर उमेदवारी दिल्याबद्दल की आता सध्या जी बजरंग सोनवणे आणि यांची जी लढत आहे समोर जी आहे ती, तर त्या लढतीमध्ये आज तरी पंकजा मुंडे पुढं आहेत किंवा सगळं जे आहेत, पण ह्या जर याच्यावरती कोण उमेदवारी कोणाला मिळते त्याच्यावरती सगळं बघितलं जाईल. कालच्या सगळ्या चर्चेनंतर आज तुम्ही कसं बघता बीडच्या लढतीत? परत तोच आहे. म्हणजे बघा, जालन्यामध्ये झालेलं मराठा ध्रुवीकरणाची सगळी प्रक्रिया ती गेवराईला लागू आहे, ती बीडला लागू आहे, ती पलीकडच्या सगळ्या पट्ट्यांमध्ये माजलगावला लागू आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळं तिथं थेट हाणामारी होते. म्हणजे आजचं अगदी प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहायकांना मारहाण करण्याची एक घटना तिथून दिसून येते. आणि त्याचं कारण परत मराठा आंदोलनामध्ये, म्हणजे मराठा ध्रुवीकरण व्हावं किंवा मराठा ध्रुवीकरणाच्या आधारे मतदानामध्ये बदल व्हावेत अशी प्रोसेस बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. ह्याच्याकडं बघताना म्हणजे बजरंग सोनवणेंची उमेदवारी ही त्या अर्थाने बघायला हवी की तिथे असलेलं प्रस्थापित नेतृत्व, ओबीसीचं नेतृत्व आणि त्याच्या विरोधात मराठा उमेदवार अशा अर्थाने त्या सगळ्या निवडणुकीकडे बघायला हवं. त्याच्यात जर डिव्हिजन झालं तर सत्ताधारी गटाचा किंवा ओबीसी नेतृत्व कायम राहावं आणि दोन माणसं त्याच्यामध्ये येतील का, म्हणजे ज्योती मेटे आल्या तर मराठा मतांचं विभाजन होईल. पुन्हा तोच प्रश्न आहे, वजाबाकी हा, म्हणजे बेरजेच्या ऐवजी वजाबाकी व्हावी अशी इच्छा सार्वत्रिक सगळ्या निवडणूक सगळा ट्रेंड सेट होतोय आणि त्या वजाबाकीचा खेळ आहे असं माझं मत आहे. त्यातलं वरकर सरांकडे जाईल की या सगळ्या याच्यावर काल तुम्ही बीडाची खूप चांगली मांडणी त्यांनी सगळ्या याच्यात केली होती. सर आता आजच्या या सगळ्या कालच्या चर्चेनंतर आज बीडाबद्दल काही तुझं प्रोडिक्शन बदललंय का? सेम आहे बीडची? नाही, अजून बीडमध्ये तसं आपण जे काल बोलत होतो त्याची परिस्थिती तशीच आहे. आता यांनी जसं सांगितलं की जर ज्योती मेटेची उमेदवारी आली तर मग त्या स्वाभाविकपणे मतदान ह्या बजरंग सोनवणेंच्याच मतावर त्याचा परिणाम होणार आहे, उघडपणे दिसते. त्याच्यामुळे त्यांनी जो मुद्दा मांडला की वजाबाकीचं त्याच्याशी मी सहमत आहे पूर्णपणे. परंतु आत्ताच्या घडीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणजे हे परसेप्शन आपल्याला फार महत्त्वाचं आहे की अजित पवार गटांचे मी कालपासून जे सांगतोय आणि मुंडे गट हे एकत्र त्या मतदारसंघामध्ये या निमित्ताने येत आहेत आणि आतापर्यंत जे विरोधात होते ते त्यांना
हे कसं डायजेस्ट होतं, त्यांचं कसं पचनी पडतं, हा येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळं तिथं आणखीन पण खूप अंडरकरंट्स आहे. मी जसं सांगितलं होतं की सगळ्यात जास्त मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल होणारं ते बीड जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ आहे. प्रकाश साळुंकेच्या घरांवर जो हल्ला झाला होता, नंतर जाळपोळ झाली होती, त्या सगळ्या घटनांचे सगळे जे दुष्परिणाम झाले होते. नंतर छगन भुजबळांनी त्या मतदारसंघामध्ये उडी मारली होती आणि आता छगन भुजबळ स्वतः नाशिकमधून उमेदवारी मागतायत. ही सगळी अशी गुंतागुंत आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट आणि भाजप आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेससोबतचं जे अलायन्स आहे ते स्थानिक पातळीवर जाऊन कशा पद्धतीनं डॅमेज कंट्रोल करतं आहे त्याच्यावर प्रत्येक मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. परत मी सुहास सरांकडे येईन की मी हिंगोलीबद्दल विचारेल की हिंगोली त्यांना ऐन वेळेवर शिंदे सेनेला उमेदवार बदलावा लागला आहे आणि त्याची खूप चर्चा झाली. आता जे बाबूराव कदम दिले ते पण हातगावचे आहेत आणि हिंगोलीच्या प्रतिनिधीशी मी बोलत होतो. त्याचं असं म्हणणं आहे की पूर्ण वेळ जितक्या वेळेस इलेक्शन झाल्यापासून ते 5 वेळेस सोडलं तर बाकी सगळ्या वेळेस खासदार बाहेरचाच माणूस येऊन तिथं लढलं आहे जे आहे ते. आणि दुसरे जे नागे शाष्टीकर आहे ते पण जे आहे ठाकरे गटाचे ते पण तिथून बाहेरचेच आहे जे आहेत ते. तर या सगळ्या लढतीकडे कसं बघता आणि उमेदवार बदलल्यामुळं आता शिंदे सेनेला त्याचा फायदा होईल की तोटा होईल? नाही, तोटा होईल की फायदा होईल हे निकालानंतरच कळणार आहे. पण बेसिकली ते एकमेकांना कोपअप कसं करतात असा प्रश्न आहे. म्हणजे समजा आता नवीन उमेदवार त्यांनी दिला तर नवीन उमेदवाराला अन्य सगळे आमदार मदत करणार आहेत का? भारतीय जनता पक्षातले जे म्हणजे तिथला जो म्हणजे तानाजी मुटकुळे आणि त्या सगळ्या मंडळींनी हेमंत पाटील नको असं म्हणलेलं होतं. तर हेमंत पाटलांच्या ऐवजी आता दुसरा दिला तर त्याला भारतीय जनता पक्ष मदत करणार आहे का? कारण भारतीय जनता पक्षाचे 3 आत्ता बंडखोर, अजून विड्रॉल चालू आहे, पण 3 बंडखोर माणसं ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत. समजा विड्रॉल नाही झालं तर आणखी एक बीजेपीचा माणूस सपोर्टिंगला राहील का? ह्याच्यावर ही सगळी गणितं अवलंबून असतील. पण त्या ज्या 15-16 महिन्यात म्हणजे मी मध्ये असं म्हणालो होतं की 15-16 जिल्ह्यांमध्ये जिथे बीजेपी नव्हतीच, ज्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातल्या 16 त्याच्यात हिंगोली पण होतं आणि म्हणजे संभाजीनगर, हिंगोली आणि बुलढाणा ह्या 3 जिल्ह्यांसाठी 3 मतदारसंघांसाठी भूपेंद्र यादवांसारखा मोठा भाजपचा नेता हे सगळे पक्ष बांधणीच्या प्रक्रियेमध्ये होतं. नाही तुम्ही कंप्लीट करा, मला तुमच्या एका मुद्द्यावर मला कंटिन्यू करायचं आहे पुढं. तर ते ह्या सगळ्या प्रक्रियेच्या आधारे हिंगोलीचं मतदान कमी जास्त होईल का हे ठरवावं लागेल. पण एकूण ठाकरे गटांनी पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा तिथे सभा घेतलेली होती. अलीकडच्या काळातली जी पहिली सभा सुरुवातीची म्हणजे शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर जी मराठवाड्यात झालेली सभा होती उद्धव ठाकरेंची, तर ती हिंगोलीमध्ये झालेली होती. आणि तिथून सुरुवात केल्यानंतर तिथं दिलेला उमेदवार हा नागेश पाटील आष्टीकर आहेत. त्याच्यामुळे तिथलीही निवडणूक याच पद्धतीची असेल. फक्त इथं अन्य मतदारसंघांमध्ये जसं वजाबाकी दिसते तसं तिथं फार मोठी वजाबाकी असं दिसत नाही, हे नक्की. नाही, आपण जो एक मुद्दा फार महत्त्वाचा मांडला की हिंगोलीमध्ये 2-3 भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरीचे अर्ज भरले मागे घेतात की नाही. आता हा खरं म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. याच्यावर खूप मोठी चर्चा आपल्याला सविस्तरपणे आपण करू. पण एक सिंगल लाईन आपण याच्यामध्ये आपण आज ओपन करू या चर्चेला. कारण गडबड अशी झालेली की एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट जेव्हा आले, म्हणजे आधी तर शिंदे गटानंतर अजित पवारांचा गट आला त्यावेळेसच भरत गोगावले आणि त्यांचे सगळे जे इच्छुक लोक होते ज्यांना मंत्रिपदाची आशा होती त्यावेळेस त्यांनी सरळ असं विधान केलं होतं की आमचं एक ताट होतं, एक भाकर होती, त्याची आता आम्हाला वाटे करावं लागणार आहे. त्याचं प्रत्यंतर आता तुम्हाला नाशिकमध्ये येत आहे, हिंगोलीमध्ये येत आहे, आणखी बऱ्याच ठिकाणी असे मतदारसंघ आहे की जिथं भाजपचे मूळ इच्छुक आहे किंवा भावना गवळीसारख्या एका 5 वेळेस निवडून आलेल्या उमेदवाराला विद्यमान खासदाराला बाजूला केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला हेमंत पाटलांना तिकीट कापून त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीला दुसरीकडं राजश्री पाटलांना तिकीट द्यावं लागतं. तर हे जे समायोजनाची प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो अतिरिक्त म्हणजे जे काय राजकारणामध्ये ज्यांना राजकीय समायोजनाचा जो कार्यक्रम आता भाजपला करावा लागतो आहे, त्याच्यामुळं मूळ जे भाजपचे लोक होते की ज्यांना असं वाटत होतं की देशामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सत्ता आली तर राज्यामध्ये हे एकच राज्य असं होतं की जिथं त्यांना एक हाती सत्ता मिळवण्याचं असं भाजपच्या कार्यकर्त्यांचा आजही आत्मविश्वास होता. कोणाच्या सोबत गेलं नाही तर आपण 2024ला एक हाती सत्ता भाजपची राज्यामध्ये आणू शकतो. असे सगळे कार्यकर्ते आज काय अवस्थेमध्ये आहे हे आपल्या हिंगोलीच्या त्या 3 बंडखोरांनी भरलेल्या अर्जामुळं लक्षात येत असेल. त्यामुळे तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आता तुम्ही त्यांना रोखू शकता. एक लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आवाका फार मोठा असतो, पण विधानसभेला याचे पडसाद कसे असतील याची ही ट्रेलर आहे असं समजा तुम्ही लोकसभेचं. कारण लोक आत्ता बंडखोरीची फक्त भाषा बोलू लागले, एक पाऊल पुढे जात आहेत, समजून सांगितल्यानंतर मागे येत आहेत. विधानसभेला असं होईलच अशी काही गॅरंटी नाही. खरं
आता दुसरा एक त्यातलाच मुद्दा आहे की अ पक्षाचा माणूस ब पक्षाच्या तिकिटावर उभा आहे, क पक्षाच्या चिन्हावर उभा आहे, बरोबर, आणि ड पक्षासाठी प्रचार करतोय, असं सगळं गमतीचं चित्र उभं राहून टाकलेलं आहे. आणि म्हणून मग सगळं कन्फ्युज आहेत, म्हणजे माणसं कन्फ्युज आहेत, मतदार कन्फ्युज आहेत. प्रेक्षकांना सांगायला आवडेल की या दोन मान्यवरांनी किती 360 डिग्री अँगलमध्ये पूर्ण मराठवाडा किती सगळ्या पद्धतीने सांगितला. म्हणजे सगळ्याच्यामध्ये थोडंसं फक्त धाराशिवची कमेंट राहिली उस्मानाबादची, ते दोघांकडनं कमेंट घेऊयात आणि फायनल प्रश्न त्यांना विचारूयात. सर, सगळ्याकडे धाराशिवकडे कसं बघतो ते बघा ना. आता अ पक्ष आणि ब पक्ष सांगितलेलं आहे ना, त्यालाच लागू आहे, उस्मानाबादसाठीच लागू आहे. म्हणजे राणा जगजितसिंह पाटील भारतीय जनता पक्षाचे आमदार, पत्नी राष्ट्रवादीमध्ये त्यांना अचानक प्रवेश दिला जातो, त्यांना लगेच उमेदवारी जाहीर केली जाते. शिंदे सेना म्हणजे मगाशी जे म्हणत होतो आपण की चेपायला केलाय का, सर्वेक्षण चेपायला. महत्वाचं म्हणजे राणा जगजितसिंह यांचं विधान आहे की माझ्या भाजपच्या परवानगीनेच त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले. म्हणजे भाजप जिथं पाहिजे तिथं परवानगी देऊ शकतं, अजित पवारांना असो की एकनाथ शिंदे. म्हणजे ते म्हणजे ज्याला चेपायचंय त्याला चेपायचंय, ज्याला पुढं करायचंय त्याला पुढं करायचंय, अशी जी सगळी म्हणजे एखादा बुद्धिबळाचा पट मांडावा आणि त्याच्या समोरचे प्यादे कोण आहेत, उंट कुठे आहे, वजीर कोण आहे, हत्ती कोण आहे, असा मांडून ठेवलेला पट आहे. त्या पटामध्ये कोण पुढे कोण मागे ही चर्चा कॉमन मतदारांमध्ये घडावी आणि आपल्याला जसा हवा आहे तशाच सोंगट्या फिराव्यात, अशा पद्धतीची सगळी रचना झालेली दिसते. उस्मानाबाद मतदारसंघ त्याच पद्धतीनं जाईल. आणि म्हणूनच बघा आता परंड्याचे जे हे आहेत तानाजी सावंत हे आहेत आमदार आहेत, आरोग्यमंत्री आहेत, तर त्यांच्या पुतण्यांनीच आज सांगितलं की नाही आता आम्ही एवढे दिवस असं म्हणत होतो की घड्याळाला मतदान करू नका, आता आम्ही कुठल्या तोंडाने जाऊन म्हणायचं की आम्ही घड्याळाला मतदान करा, असं त्यांचं मत आहे. तर ह्या लेवलला येऊन थांबलेलं आहे. आता ते कसं एकमेकांना जुळवून घेतात, त्या वरचे नेते खालच्या लोकांना कसं समजून सांगतात, ते कोपअप होतं का, एकजीव होतं का, ह्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सर, ही शेवटच्या चर्चेकडे जातोय आणि ज्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या म्हणजे बहुतांश उमेदवार जाहीर झालेत ते आहे ते शेवटच्या काही दिवसांमध्ये हे जे पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत चर्चा, तुम्ही सुरुवातीला खूप छान सांगितलं की का थांबवले जाते, पण कधीपर्यंत चर्चा आणि हे सगळे उमेदवारी अपेक्षित आहे आणि कसं बघता? नाही, आता उमेदवारी होतीलच ना, 1-2 दिवसात अपरिहार्यपणे करायला लागेल. तर ती जेव्हा होईल तेव्हा वरच्या ज्या फिरवणाऱ्या किंवा फिरणाऱ्या म्हणजे उमेदवार हे सोंगट्यांप्रमाणे केलेले आहेत. त्याच्यात काही त्यांच्या प्रतिमा, त्यांचं म्हणणं, त्यांना वागायला, त्यांना बोलायला किंवा त्यांचं मत जाणून घेतलं असं नाही आहे. तर ते एका कोणीतरी अदृश्य सर्वेनं ते त्या ह्याच्यामध्ये आणले की नाही ही सोंगटी चालत नाही आहे, मग ही सोंगटी पुढे करा, मग तिसरीच सोंगटी आणा, मग ते असं सगळं घडवून आणलेलं आहे. त्याच्यामुळे माहित नाही, आता हे जाहीर करणं तर अपरिहार्य, ते करतीलच. नक्कीच हा जी आजची चर्चा होती, निश्चितच सगळ्या मराठवाड्याच्या राजकारणाचा जो सध्याचा पट आहे, त्यांनी जसं सांगितला पट आणि तो सोंगट्यांचा खेळ आहे, तो कदाचित सामान्य मतदारापेक्षा जो अदृश्य करतोय त्याच्या दृष्टीने तो बघता येतो. आपण त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला ते दाखवलं. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि उद्या जे आहे ते आपण महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख लढती आहे त्यांच्यावरती, ज्या महाराष्ट्रातल्या ज्या चर्चेतल्या लढती त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत. आजच्या यासाठी दोन्ही मान्यवर आपण आलात आणि आपलं मत एकदम प्रखरपणे स्पष्टपणे व्यक्त केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.